तर देवाने आपल्याला प्रेम करण्याची क्षमता दिली, पण त्याचबरोबर ते नाकारण्याचं स्वातंत्र्य सुद्धा दिलं. मग या गुंतागुंतीच्या नात्यातून क्रूसाचा नेमका उद्देश कसा स्पष्ट होतो? चला, आजच्या या भागात आपण हेच समजून घेऊया. आणि आपल्या चर्चेची सुरुवातच या एका महत्त्वाच्या प्रश्नाने होते. खरं प्रेम अस्तित्वात असण्यासाठी ते नाकारण्याचा पर्याय असणं खरंच गरजेचं आहे का? या एकाच प्रश्नाभोवती देवाची संपूर्ण योजना फिरते. ठीक आहे, तर मग या सगळ्याची सुरुवात होते तरी कुठून? ती होते एका अगदी मूलभूत सत्यापासून, देवाच्या स्वतःच्या स्वभावापासून. आणि याच स्वभावाने त्याच्या संपूर्ण योजनेचा पाया कसा रचला ते आता पाहूया. बायबल आपल्याला सांगतं की देव फक्त प्रेमळ नाही आहे, तर तो स्वतःच प्रेम आहे. म्हणजे हे त्याचे एक वैशिष्ट्य नाही, तर त्याच्या अस्तित्वाचा तो गाभा आहे. आणि याच प्रेमातून त्याला संपूर्ण सृष्टी निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. जरा विचार करा, जर कुणाला आपल्यावर प्रेम करण्यासाठी भाग पाडलं तर ते खरं प्रेम म्हणता येईल का? अजिबात नाही. खरं तर खऱ्या प्रेमाची किंमतच निवडीमध्ये आहे. जेव्हा आपल्याकडे दुसऱ्याला इजा करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं आणि तरीही आपण इजा न करण्याचा निर्णय घेतो, ती असते प्रेमाची खरी निवड. आणि ही निवड फक्त आणि फक्त स्वतंत्र इच्छेतूनच येऊ शकते. आणि इथेच खरा पेच सुरू होतो. बघा, खऱ्या प्रेमासाठी स्वातंत्र्य देणं गरजेचं होतं. पण स्वातंत्र्य देण्याचा एक अर्थ असाही होता की ते प्रेम नाकारलं जाण्याची शक्यताही होती. हा एक खूप मोठा धोका होता, जो देवाच्या योजनेत अगदी सुरुवातीपासूनच होता. आणि मग तो धोका प्रत्यक्षात आला. जेव्हा निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं, तेव्हा प्रेम नाकारण्याचा पर्यायही निवडला जातोच. आणि यालाच पतन असं म्हटलं जातं. पतनाचा हा जो नमुना आहे ना, तो एकदाच घडला नाही. गंमत म्हणजे तोच नमुना पुन्हा पुन्हा दिसतो. बघा, देवदूत हेलेल, जो नंतर सैतान बनला, आणि पहिला मानव आदम, या दोघांनीही याच 3 पायऱ्यांचा प्रवास केला. त्यांना स्वातंत्र्य मिळालं, त्यांनी चुकीची निवड केली आणि ते पापाचे गुलाम बनले. पण इथे एक अशी गोष्ट आहे जी सगळं चित्रच बदलून टाकते. हे पतन म्हणजे देवाच्या योजनेतली एखादी अनपेक्षित चूक नव्हती. उलट देवाने हे आधीच पाहिलं होतं. खरं तर या पतनामुळेच त्या अंतिम आणि महान समाधानासाठी म्हणजेच क्रूसासाठी एक प्रकारे मार्ग तयार झाला. मग ह्या पतनावर देवाचं उत्तर काय होतं? त्याने माणसाकडून स्वातंत्र्य काढून घेतलं का? नाही. उलट त्याने एक असा मार्ग निवडला ज्यातून त्याचं प्रेम आणि न्याय दोन्ही एकाच वेळी सिद्ध होतील. आणि तो मार्ग होता क्रूस. या उपायाची सुरुवात एका अशा घटनेने झाली ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे. स्वतः देव येशूच्या रूपात एक मानव बनून या जगात आला. म्हणजे ज्याने हे सगळं विश्व निर्माण केलं, तो स्वतःच या विश्वाचा एक भाग बनला. आणि विचार करा, त्याने फक्त मानवाचं रूप घेतलं नाही, तर त्याने आपली पतित, दुबळी आणि मृत्यूच्या अधीन असलेली अवस्था स्वीकारली. तो आपल्यासारखाच झाला, पण एका महत्त्वाच्या फरकाने. तो पापापासून पूर्णपणे दूर राहिला. जिथे पहिला आदम अयशस्वी ठरला, तिथे हा शेवटचा आदम म्हणजेच येशू यशस्वी ठरला. त्याने देवाच्या आज्ञेचं इतकं परिपूर्ण पालन करून दाखवलं की देवावर आणि माणसांवर प्रेम करणं शक्य आहे, अगदी मृत्यूला सामोरं जाऊन सुद्धा. आणि म्हणूनच क्रूस ही केवळ एक मृत्यूची घटना नव्हती. ते होतं देवाच्या प्रेमाचं आणि न्यायाचं अंतिम जाहीर प्रदर्शन. त्या संपूर्ण समस्येचं समाधान तिथेच सापडतं. तर मग क्रूसानंतर पुढे काय? आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. क्रूस केवळ भूतकाळातल्या पापांची क्षमा करत नाही, तर भविष्यातल्या परिपूर्णतेचा मार्ग कसा उघडतो हे आता आपण पाहूया. ही स्लाइड बघा. या दोघांमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. पहिल्या आदमाच्या चुकीच्या निवडीने जगात गुलामगिरी आणि मृत्यू आणला. या उलट शेवटच्या आदमाच्या म्हणजे येशूच्या आज्ञापालनाने पापावर आणि मृत्यूवर विजय मिळवला आणि आपल्या सगळ्यांसाठी एक नवीन मार्ग खुला केला. आता येशूने जो मार्ग दाखवला आहे त्यावर आपण चालू शकतो. पापाच्या अंधारातून बाहेर पडून देवाच्या प्रकाशाकडे जाणाऱ्या पायऱ्या आपण चढू शकतो. हाच आहे पतित अवस्थेतून मुक्तीकडे जाण्याचा प्रवास. आणि मग शेवटी देवाच्या संपूर्ण योजनेचं चित्र असं दिसतं. क्रूसावर सिद्ध झालेल्या प्रेमापासून याची सुरुवात होते. मग हळूहळू मानवजात प्रेम करायला शिकते, त्यांची स्वतंत्र इच्छा परिपूर्ण होते आणि शेवटी संपूर्ण निर्मिती पापापासून मुक्त होऊन पूर्णत्वाला पोहोचते. तर मग शेवटी आपण या एका प्रश्नावर येऊन थांबतो. जेव्हा आपली स्वतंत्र इच्छा परिपूर्ण होईल, तेव्हा ते जग नेमकं कसं असेल? एक अशी जागा जिथे प्रत्येकजण आपल्या पूर्ण स्वातंत्र्याने फक्त आणि फक्त प्रेम करणं निवडतो. यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.